नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं एम सायन्स अकॅडमी काकांडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी सचिन जाधव सर. आज तुम्हाला केमिस्ट्रीमधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट, त्याला म्हणतो आपण रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. बोर्डाच्या एक्झामसाठी CET अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा पॉईंट प्रत्येक एक्झामला असतो, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. तर पहिल्या सुरूला पाहूया आपण रिडक्शन कशाला म्हणावं आणि ऑक्सिडेशन कशाला म्हणतात. तर फर्स्ट पॉईंट पाहू, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय हो? रिडक्शन म्हणजे सिंपली ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ज्या ठिकाणी हायड्रोजनची काय होते, ॲडिशन, अशाला काय म्हणायचंय, रिडक्शन. किंवा याच्या ऑर मध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा काय होणं, लॉस होणं, याला आपण काय म्हणायचंय, रिडक्शन. किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा काय असते, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, याला आपण काय म्हणतो आपण, रिडक्शन. सिंपली ॲडिशन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, या तिन्ही पैकी काही एक जरी क्रिया झाली त्या सगळ्याला काय म्हणणार आपण, रिडक्शन असं म्हणायचे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, हायड्रोजन का जुड़ना, ऑक्सिजन का निकलना, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, या सर्वांना काय म्हणायचे, रिडक्शन असं म्हणतात. रिडक्शन मध्ये महत्वाचा असतो करू रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट सिंपल आहे करू, जो केमिकल कंपाऊंड काय करणार, रिडक्शन, अशाला काय म्हणायचंय, रिड्युसिंग एजंट. जे केमिकल कंपाऊंड दुसऱ्याचं काय करतो, रिडक्शन करतो, अशाला काय म्हणतात, रिड्युसिंग एजंट असं म्हणतात. आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असे टोटल 12 रिड्युसिंग एजंट आहेत. जर ते 12 रिड्युसिंग एजंट आपल्याला माहित असतील तर नाही तर एक्झामला आपले 5 ते 10 मार्क कंपल्सरी घट होऊन जातात. त्याच्यामधला फर्स्ट रिएजंट आहे रेड फॉस्फरस HI. फर्स्ट रिएजंट काय असेल, रेड फॉस्फरस HI. हा जर रिएजंट आपल्याला कुठं दिसला, सिंपली म्हणजे तुम्हाला म्हणायचंय, जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. उदाहरणासाठी आपल्याकडे जर समजा काय होता, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यानंतर काय RCHO, याला काय म्हणतो आपण, अल्डिहाइड. समजा RC डबल बॉन्ड OR, याला काय म्हणतात बेटा, कीटोन. एवढ्यापैकी काही दिसला आणि याच्या समोर जर काय दिसला, रेड PHI, तर या सगळ्यांचं रूपांतर काय होणार, अल्केन मध्ये. काय होईल, अल्केन. रेड फॉस्फरस HI, जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपण काय होणार, अल्केन. अल्डिहाइडचा बी काय होणार, अल्केन. कीटोनचा आपण काय होईल, अल्केन. समजा इथं होता इथेनॉइक ऍसिड, तर इथं काय होणार, इथेन. इथं आहे प्रोपॅन, तर इथं काय होणार, प्रोपेन. इथं समजा होता प्रोपॅनोन, तर याचं बी रूपांतर काय होणार, प्रोपेन मध्ये होणार. तर या रिड्युसिंग एजंटला म्हणतो आपण रेड फॉस्फरस HI. उदाहरणासाठी आपल्याकडे होता ग्लुकोज. ग्लुकोजचं काय होणार, हेक्झेन. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असतो, C6H12O6, याला काय म्हणतो आपण, ग्लुकोज असं म्हणता. ग्लुकोजचं काय केलं आपण, रिडक्शन बाय युजिंग रेड फॉस्फरस HI, तर याचं रूपांतर होणार हेक्झेन, C6H14. तर हा पहिला रिड्युसिंग एजंट, त्याचं नाव आहे रेड फॉस्फरस HI. जो भी टकराएगा अल्केन बन जाएगा. त्याच्यानंतर दुसरा आणि महत्वाचा रिएजंट, त्याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्राइड, NaBH4. नाव काय असते याचं, सोडियम बोरोहायड्राइड. सोडियम बोरोहायड्राइड काय करते, रिडक्शन करते. किती जणांचं करते म्हणत तर, 3 जणांचं. कोण कोण असतील 3 जण, पहिला असेल ऍसिड हालाइड. पहिला काय असेल, ऍसिड हालाइड. त्याच्यानंतर 2 नंबरचा असतो अल्डिहाइड. बघा, पहिला ऍसिड हालाइड, दुसरा काय असेल अल्डिहाइड, तिसरा काय असेल कीटोन. काय असेल, कीटोन. बघा, सोडियम बोरोहायड्राइड काय करते, रिडक्शन. किती जणांचं करणार, 3. ऍसिड हालाइड, अल्डिहाइड, कीटोन. या 3पासून काय बनवणार, अल्कोहोल. या 3चं रूपांतर होते अल्कोहोल. उदाहरणासाठी पहिलं एक्झाम्पल, CH3C डबल बॉन्ड OCl. समजा आपल्याकडे काय घेतलं, एक ऍसिड हालाइड घेतला, याचं नाव काय, एक तर इथेनॉइल क्लोराइड किंवा दुसरं नाव येते ऍसिटिल क्लोराइड. याच्या समोर लिहिलाय पुरो NaBH4, सोडियम बोरोहायड्राइड. या ठिकाणी सॉल्व्हंट असते इथर, आणि त्याच्यानंतर काय केलं जाते, हायड्रोलिसिस. सिंपल काय करायचंय, ऍसिड हालाइड आहे, याचं रूपांतर काय होणार, अल्कोहोल. त्यात कार्बन किती आहे, तो 2 कार्बनचा कोणता अल्कोहोल असते मग, इथेनॉल. त्याचं नाव काय असेल, इथेनॉल. ज्या ठिकाणी ऍसिड हालाइड आहे त्या ठिकाणी काय करायचं, अल्कोहोल. इथे 1-2 कार्बन, इथे पण 2 कार्बनचा काय असेल, अल्कोहोल. एक्झाम्पल नंबर 2, समजा आपल्याकडे या टाईपचा होता CH3CH2CHO. हा पण काय आपला
अल्डिहाइड आहे, प्रोपॅनल किंवा प्रोपियाना अल्डिहाइड, सेम टू सेम सोडियम बोरोहायड्राइड आणि काय केले आपण हायड्रोलिसिस केल्या. किती कार्बन आहेत? 3 कार्बन. इथं कोण दिसला? अल्डिहाइड. अल्डिहाइड जागी काय येणार? अल्कोहोल. किती कार्बन? 3 कार्बनचा अल्कोहोल, CH3 CH2 CH2OH. नाव काय असेल? प्रोपॅनॉल. त्याच्यानंतर तिसरा, समजा आपल्याकडे होता CH3 C डबल बॉन्ड OCH3, याचं नाव प्रोपॅनोन किंवा ऍसिटोन. याचं पण काय केल्या? रिडक्शन बाय युजिंग सोडियम बोरोहायड्राइड. किती जणांचं? 3 जणांचं. ऍसिड हाला अल्डिहाइड कीटोन काय बनवते? अल्कोहोल. तर या ऍसिटोनचं रूपांतर कशात होणार? याचं पण रूपांतर कसं झालं? अल्कोहोल. या ठिकाणी काय होता? कीटोन. ज्या ठिकाणी कीटोन त्याच ठिकाणी काय आला? अल्कोहोल. तर हा झाला आपला दुसरा रिएजंट. त्याचं नाव होतं सोडियम बोरोहायड्राइड. काय करते? रिडक्शन. किती जणांचं म्हणलं तर 3 जणांचं. ऍसिड हलाइल अल्डिहाइड कीटोन क्या बनाएगा? अल्कोहोल. ओके. तर हे 2 रिएजंट झालेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा रिएजंट, त्याचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. नाव काय त्याचं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा रिड्युसिंग एजंट. याला शॉर्टकट मध्ये म्हणायचं आपण लाहा. काय म्हणायचंय? लाहा. हा जो रिएजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सिंपल ध्यान ठेवायचं, ज्या कंपाऊंड मध्ये काय दिसलं? ऑक्सिजन दिसणाऱ्या कंपाऊंडचं रूपांतर काय होणार? अल्कोहोल मध्ये होणार. काय होणार? अल्कोहोल. आणि ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन आहे त्या सर्वांचं रूपांतर कशामध्ये केलं जाईल? अमाइन मध्ये. कशामध्ये? अमाइन. ऑक्सिजन वाल्याचं अल्कोहोल बनवा, नायट्रोजन वाल्याचं काय बनवा? अमाइन. सो उदाहरणार्थ अल्डिहाइड, अल्डिहाइडचं काय होणार? अल्कोहोल. कीटोन अल्कोहोल, सायनाइड अमाइन, नायट्रो अमाइन. समज पा रे? इस्टर अल्कोहोलच होणार, कारण सगळ्यामध्ये काय आहे? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन वाल्याचं बनवायचं अल्कोहोल, नायट्रोजन वाल्याचं काय बनवायचंय? अमाइन. उदाहरणासाठी समजा उदाहरणार्थ CH3 CH2 COOH आपल्याकडे आहे प्रोपॅनोइक ऍसिड. प्रोपॅनोइक ऍसिडची रिएक्शन आपण केली लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. मधामध्ये आहेत ऑक्सिजन. किती कार्बन आहेत? 1 2 3. तर 3 कार्बन वाल्याचा बनणार अल्कोहोल, CH3 CH2 CH2OH, प्रायमरी अल्कोहोल. पण जर समजा या ठिकाणी CH3CN घेतला असतं, याला आपण ऍसिटोनायट्राइड किंवा इथेन नायट्राइड असं म्हणता. याचं जर मी लहा टाकून रिडक्शन केलं, त्याच्यामध्ये कोण आहे? कोण आहे? नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं रूपांतर काय करणार आहे? अमाइन. किती कार्बन आहेत? 2 कार्बनचा काय होणार? अमाइन. 2 कार्बनचा अमाइन इथॅनामाइन. कोणता अमाइन? इथॅनामाइन. हा झाला आपला लाहा. ऑक्सिजन असेल तर अल्कोहोल, नायट्रोजन असेल तर अमाइन. इथं कार्बोक्सिलिक ऍसिड चालेल, अल्डिहाइड चालणार, कीटोन चालणार, इस्टर चालणार, अमाइड चालेल, काही पण चालेल. ऑक्सिजन वाल्याचं बनवा अल्कोहोल आणि एन वाल्याचं बनवायचंय अमाइन. हा होता आपला तिसरा रिड्युसिंग एजंट. चला नेक्स्ट रिएजंट, त्याचं नाव आहे DBALH, डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. DBALH काय करतो? रिडक्शन. किती जणांचं? 2 जणांचं. एक असेल इस्टर, दुसरा काय असेल? सायनाइड. DBALH हा 2 रिएजंट, एक इस्टर आणि दुसरा काय असेल? सायनाइड. या दोघांचं काय करतो? रिडक्शन. DBALH कितने को? 2 को. इस्टरचं रूपांतर अल्डिहाइड, सायनाइडचं रूपांतर काय होते? सॉरी चुकलं. सायनाइडचं पण काय होणार? अल्डिहाइड. तर बघा DBALH दोघांचं रिडक्शन एक असेल इस्टर, इस्टर सायनाइडचं काय होते? अल्डिहाइड. उदाहरणासाठी आपल्याकडे काय आहे? मिथाइल इथॅनोएट. हा काय आपल्याकडे? इस्टर आहे. एक आहे आपल्याकडे इस्टर. तर या आपण रिडक्शन करायला बाय युजिंग DBALH, डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. त्या रिडक्शन मध्ये काय करायचं आपल्याला? जो कार्बोनिल पार्ट आहे, जो कोणता पार्ट असेल? कार्बोनिल पार्ट. कार्बोनिल पार्टचं रूपांतर कशात करायचं? आपल्याला अल्डिहाइड मध्ये करायचं. कशात करायचंय? अल्डिहाइड. म्हणजे सिंपली मध्ये हा जो आपला कार्बोनिल ग्रुप दिसालाय, हा बॉन्ड काय करायचं? आपल्याला ब्रेक करायचे. या साईडला एक H, या साईडला काय द्यायचंय? H द्यायचंय. ऍडिशन ऑफ काय वाली वेळा? हायड्रोजनची ऍडिशन. यालाच काय म्हणतो आपण? रिडक्शन. तर CO बॉन्ड हा ब्रेक झाला. एक इथं H, एका द्यायचंय साईडला H. ज्या कार्बन कड कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बनचं होणार अल्डिहाइड, उरलेल्याचं काय होणार? अल्कोहोल होणार. सिंपली CN म्हणजे काय? सायनाइड. याचं दुसरं नाव काय? ऍसिटोनायट्राइड. याचं बी काय करायचंय? रिडक्शन बाय युजिंग DBALH. सायनाइडचं काय होणार? पुन्हा काय होणार? अल्डिहाइड. म्हणजे या ठिकाणी सायनाइड आहे, त्याच्यात किती कार्बन आहेत? 2. हे पहिला कार्बन, हे दुसरा कार्बन.
म्हणजे हा CH3 ज्या ठिकाणी CN होता त्या ठिकाणी काय लिहायचे तुम्हाला CHO लिहायचे. बघा इस्टरचं पण अल्डिहाइड, सायनाइडचं पण काय झालं अल्डिहाइड. त्या रिडक्शनला काय म्हणायचे आपल्याला बाय युजिंग डिबालेज डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. आणि हा जो डिबालेज आहे याचं जे वर्किंग असते हा जवळपास -78°C हा प्रॉपरली कार्य करतो. जर टेम्परेचर जास्त असेल तर सेम टू LH सारखं काम करतो. 10 जे काम करते तेच काम करू शकतो, पण टेम्परेचर नॉर्मल पाहिजे. तर टेम्परेचर किती आहे -78°C. त्यावेळेसच म्हणायचंय इस्टर सायनाइडचं काय होणार अल्डिहाइड. हा होता आपला चौथा रिड्युसिंग एजंट. याच्यानंतर दादा पाचवा रिड्युसिंग एजंट नाव आहे H2 निकेल, H2PT, H2PD. या तिघापैकी काही जरी आला सिंपल मध्ये म्हणायचंय सेम टू लाहा. लाहा जो काम करतो सेम हे तिघ पण काम करायला लागतात. ऑक्सिजन वाल्यांचं अल्कोहोल बनवायचंय, नायट्रोजन वाल्याचं अमाइन बनवायचंय. पण लहा जो काम करू शकत नव्हता जसं उदाहरणार्थ अल्किन आणि अल्काइन या दोघांचं पण H2 निकेल काय करून टाकतो रिडक्शन करून टाकतो. पण H2 निकेल कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करत नाही, जे की इथं लहा काम करू शकतो. ध्यान ठेवायचंय सेम टू लहा पण एक्स्ट्रा मध्ये काय करेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पण कोणाला सोडून कार्बोक्सिलिक ऍसिडला सोडून हे काम करायचंय. हा होता आपला पाचवा रिड्युसिंग एजंट H2 निकेल, H2PT आणि H2PD. त्याच्यानंतर एकदम फेमस असा रिएजंट त्याचं नाव आहे H2PD बेरियम सल्फेट. H2PD बेरियम सल्फेट या रिएक्शनचं नाव काय असते हो रोझनमुंड रिएक्शन. रिएक्शनला काय म्हणतो आपण रोझनमुंड रिएक्शन. रोझनमुंड रिएक्शनचा रिएजंट H2PD बेरियम सल्फेट. मुंड मुंड रोझनमुंड. ऍसिड हॅलाइडचं काय होणार अल्डिहाइड. ऍसिड हॅलाइडचं काय होते अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH. सिंपली प्रो इथं पण हायड्रोजनची काय होते हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं H आणि इथं पण H. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे यालाच काय म्हणणार आपण रिडक्शन असं म्हणतात. ऍसिड हॅलाइडचं अल्डिहाइड या रिएक्शन नाव काय असते मुंड मुंड रोझनमुंड. त्याच्यानंतर सेम टू सेम दुसरी एक रिएक्शन बघा झिंक अमाल्गम अँड HCl. झिंक अमाल्गम अँड HCl या रिएक्शनचं नाव काय आहे क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन हा कोण आहे बाळा याचं नाव काय असते याला म्हणतात अल्डिहाइड. हा कोण होय कीटोन. हा आहे अल्डिहाइड एक आहे कीटोन. तर अल्डिहाइड कीटोनचं रूपांतर कशात व्हायलंय अल्केन. अल्डिहाइडचं रूपांतर अल्केन, कीटोनचं अल्केन. या रिएक्शनला म्हणायचंय मेन्शन क्लिमेन्शन. झिंक अमाल्गम HCl अल्डिहाइड कीटोनचा काय होतो अल्केन होतो. ज्याप्रमाणे क्लेमेन्शन रिएक्शन आहे सेम टू सेम रिएक्शन या रिएक्शनचं नाव आहे वुल्फ किर्चनर रिडक्शन. फक्त रिएजंट चेंज या